फादर्स डे येणार होता आणि गट्टू चिंकीने यावेळेस बाबांसाठी काहीतरी स्पेशल ठरवलं होतं. ते दोघे शाळेत येऊन आईजवळ येतात आणि तिला म्हणतात, अगं आई, आम्ही ह्या वेळेस बाबांसाठी फादर्स डे निमित्त एक खास प्लॅन केलाय. अरे वा, हे तर खूपच छान झालं गट्टू. मलाही सांग, तुम्ही काय प्लॅन केलाय? आई, फादर्स डे रविवारी आहे आणि रविवारी बाबांना सुट्टीही असेल. मग आम्ही पूर्ण दिवस त्यांना सरप्राइजेस देणार आहोत. ओहो, म्हणजे फादर्स डे ह्या वेळेस सरप्राइजेस डे असणार आहे तर. हो आई, असंच समज हवं तर. आम्ही बाबांसाठी सगळ्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी करणार आहे. जसं की सगळ्यात आधी सकाळी आम्ही त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवणार आहे. आल्याचा चहा आणि कांद्याची भजी. वा, हे तर बाबांना खूपच आवडेल. पण ह्यात तुम्हाला माझीही मदत लागेल मुलांनो. हो आई, पण एवढंच नाही तर तुला आमची खूप मदत करायची आहे. चल, मी आणि गट्टू तुला सगळं समजावतो. मग काय होतं, गट्टू चिंकीने आईला सुद्धा फादर्स डेच्या प्लॅन मध्ये आईला सामील केलं. काही दिवसानंतर फादर्स डे होता. बाबा सकाळी उठतात आणि ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन बसतात आणि गट्टू चिंकी अगोदरच तिथे जाऊन बसले होते. अरे वा, आज तर कार्टूनच्या जागी टीव्हीवर न्यूज चालू आहेत. गट्टू चिंकी, तुम्हाला कार्टून पाहायचं नाही? आज तर रविवार आहे. बाबा, आज रविवार सोबतच फादर्स डे सुद्धा आहे. हॅपी फादर्स डे बाबा. ओहो, थँक्यू मुलांनो. म्हणून टीव्ही माझ्या आवडीचा सुरू आहे तर. फक्त एवढंच नाही बाबा, आजचा पूर्ण दिवस तुमचा आहे, म्हणून दिवसभर तुमच्याच आवडीचा होणार आहे. ओहो, ही तर एक्साइटमेंट वाढवणारी गोष्ट आहे. गट्टू चिंकी बाबांशी बोलतच होते तेवढ्यात आई त्यांचा फेवरेट न्यूजपेपर घेऊन येते आणि गट्टू चिंकी धावतच किचन मध्ये जातात आणि बाबांसाठी नाश्ता घेऊन येतात. हे घ्या बाबा, तुमच्या आवडीचा नाश्ता. वा, आज तर दिवसाची सुरुवात छान झालीये. थँक्यू मुलांनो. थोड्या वेळाने बाबा नाश्ता संपवतात. गट्टू चिंकी त्यांना म्हणतात, आता तुम्ही लवकर आंघोळ करून तयार व्हा बाबा. मी आणि चिंकीने तुमच्यासाठी कपडे सिलेक्ट केलेत. आता तेच घाला. आपण सगळे जवळच असलेल्या तुमच्या आवडत्या मंदिरात जाऊ. अरे हो मुलांनो, केव्हाचे आपण त्या मंदिरात गेलो नाही. ठीक आहे, मी आलोच आवरून. हा, थोड्याच वेळात बाबा तयार होऊन येतात आणि मग सगळेजण एकत्र मंदिरात जातात. मंदिरातून सगळेजण मरीन ड्राईव्हला जातात. किती मस्त वाटतं इथे. काही म्हणा, पण मला इथे खूप शांत वाटतं. चला ना बाबा, आपण सगळे बीच वर फिरायला जाऊ. तुम्हाला आवडतं ना? अरे वा, गट्टू चिंकीला तर तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत. हो, खरंच तुम्ही खूप छान आहात मुलांनो. चला मग उशीर कशाला करायचा, आपण फिरूया. चालता चालता चिंकीला भूक लागते. आई बाबा, मला तर भूक लागलीये. हा, तर ये चिंकी बेटा, इथे कितीतरी स्टॉल्स आहेत. सांग, तुला काय खायचंय? नाही बाबा, आपल्याला इथे काहीच नाही खायचंय. हो बाबा. अरे मग तुम्हाला काय खायचंय मुलांनो? बाबा, आम्हाला बिंद्राची कचोरी खायची आहे. तुम्हाला आवडते ना? पण घरापासून खूप लांब असल्याने तुम्ही जातच नाही. चला, आज आपण सगळे सोबत जाऊया. बाबा हे ऐकून खूप खुश होतात आणि सगळेजण मिळून बिंद्राची कचोरी खायला जातात. वाह, काही म्हणा, पण ना अशी टेस्ट कुठेच मिळत नाही. सगळ्यात बेस्ट कचोरी मिळते बघ इथे. बाबांना त्यांच्या आवडीचं खाणं एन्जॉय करताना बघून गट्टू, चिंकी आणि आई खरंच खूप खुश होतात. कचोरी खाऊन आता वेळ झाली होती घरी परतण्याची. मुलांनो, आजचा दिवस खरंच छान होता. मला खूप मजा आली. थँक्यू सो मच मुलांनो. तुम्ही हा फादर्स डे खूप स्पेशल बनवलात. अहो बाबा, अजून सरप्राइजेस संपलेले नाहीयेत. अजून फादर्स डेचं जेवणही राहिलंय. अरे वा, हे तर छानच झालं. चला, मी तर एकदम रेडी आहे. घरी पोहोचून गट्टू चिंकी आईसोबत बाबांसाठी डिनर बनवू लागतात आणि बाबा आपला फादर्स डे टीव्ही बघत बघत एन्जॉय करतात. थोड्या वेळाने बाबांचं फेवरेट डिनर तयार होतं. वाह वाह, छोले भटोरे आणि खीर. आजचं डिनर म्हणजे मजा आहे. बाबा आपलं फेवरेट डिनर एन्जॉय करतात आणि गट्टू चिंकीला हे बघून आनंद होतो की आपले सगळे प्लॅन यशस्वी झाले. बाबा छोले भटोरे खाताना म्हणतात, वा मुलांनो, क्या बात आहे, काय मस्त झालंय जेवण.
तेवढ्यात गट्टूला मस्ती करावीशी वाटते आणि तोही छोले भटुरे तोंडात ठेवून म्हणतो, थँक्यू बाबा. गट्टूला बाबांची ऍक्टिंग करताना बघून सगळेजण हसू लागतात आणि अशा प्रकारे गट्टू, चिंकी आणि आई बाबांचा फादर्स डे स्पेशल बनवतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.